आजचा व्हिडिओ देण्याचं कारण असं आहे की मागील 5 ते 6 तारखेपासून नाशिक जिल्ह्यात सततचा बेमोसमी अवकाळी पाऊस पडत असल्या कारणास्तव आणि आपल्या द्राक्ष बागेचा सूक्ष्म घडनिर्मितीचा पिरियड आणि अवकाळी पावसाचा हा टायमिंग एकच झाल्या असल्या कारणास्तव की बऱ्याचशा द्राक्ष बागेमध्ये सूक्ष्म घडनिर्मिती ही कशा पद्धतीने केली पाहिजे आणि इथे कुठल्या प्रकारचं आपण कशा पद्धतीनं सूक्ष्म घडनिर्मितीचं नियोजन केलं पाहिजे। तर जो आपला 30 ते 60 दिवसाचा हा सूक्ष्म घडनिर्मितीचा पिरियड असतो, तर यामध्ये आपण साधारणतः ओमेक्स कंपनीचे DP98 250 ml ज्यामध्ये 37% फॉस्फरस आहे आणि 17% पोटॅश आहे। तर हा फॉस्फरस हा पानातून फास्ट काम करतो, कारण की याचा हा पिरियड हा 8 तासाचा आहे। तर 8 तासामध्ये हा फॉस्फरस पूर्ण झाडात मुळेबल होतो, जेणेकरून सूक्ष्म घडनिर्मितीमध्ये चांगल्या प्रकारे याचा रोल आहे। तसंच या प्रोडक्टला जोडी आपण मायक्रोमॅक्स 250 मिली ज्यामध्ये मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट झिंक, कॉपर, बोरॉन, मॅग्नीज, मॉलिब्डेनम आणि कोबाल्ट हे असल्या कारणास्तव आणि सल्फर आणि मॅग्नेशियम एक्स्ट्रा। तर मायक्रोमॅक्स 250 आणि DP98 250 हे सूक्ष्म घड निर्मितीमध्ये साधारणतः 30 ते 60 दिवसाच्या मध्ये सपकेनच्या अगोदर एक स्प्रे आणि सपकेन नंतर साधारणतः सपकेन आपली 4 ते 5 पानावर येईपर्यंत तिथं हा एक स्प्रे, अशा प्रकारे 2 स्प्रे जर आपण घेतले तर बऱ्यापैकी आपल्या द्राक्ष बागेमध्ये सूक्ष्म घड निर्मितीसाठी अडथळा येणार नाही। आणि यामध्ये ड्रीपमधून जे ओमेक्स कंपनीचे 04039 FEMG यामध्ये 40% फॉस्फरस आहे, 39% पोटॅश आहे, फेरस आणि मॅग्नेशियम ही फॉस्फरस आणि पोटॅशचं दोन्हीचं बॅलन्स असल्या कारणास्तव की जो सततचा पाऊस पडतो आणि या पावसामुळे हवेतील नायट्रोजन आणि सॉइल मधून जे काही झाड नायट्रेट उचलतं, अशा ठिकाणी जे पेऱ्यातलं अंतर वाढून जी गर्भधारणेमध्ये जे अडथळा निर्माण होतो, अशा ठिकाणी साधारणतः आपण ओमेक्स कंपनीचे 04039 FEMG हे एकरी साधारणतः 3 किलो या प्रमाणात आपण सूक्ष्म घड निर्मितीच्या काळात याचा वापर आपण करू शकतो, जेणेकरून आपल्या द्राक्ष बागेमध्ये जे आपलं इंटरनोड डिस्टन्स आहे हे पण वाढणार नाही आणि नायट्रेटचं रिडक्शन चांगलं होऊन प्रोटीन्स आणि अमिनो ॲसिड मध्ये निर्मिती चांगल्या प्रकारे होऊन गर्भधारणेची जी आपली काही प्रोसेस आहे ती पण चांगल्या पद्धतीने द्राक्षामध्ये होईल। धन्यवाद।